आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एकदम टेस्टी अशी वांग्याची बिर्याणी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहेत। आपण जसं भरली वांगी करण्यासाठी वांगे कट करतो त्याच पद्धतीने वांगे कट करून घ्यायचे आहेत। कट केलेले वांगे काळे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे। त्यानंतर आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे खोबर घेतले। खोबर आणि शेंगदाणे थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धने भाजल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ हे सर्व भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। बारीक केलेल्या मसाल्यामध्ये नंतर 2 चमचे पाणी टाकून परत एकदा फिरवायचं। त्यामुळे मसाल्यामध्ये थोडंसं ओलसरपणा येतो। त्यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला टाकल्यानंतर मिक्स करून वांग्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरायचा आहे। उरलेला मसाला एका वाटीमध्ये काढून त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायची। दही आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर आपल्याला इथे तांदूळ भिजवत ठेवायचे। त्यासाठी मी इथे 2 कप म्हणजे 2 वाटी बिर्याणीचे तांदूळ घेतले। तांदूळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून बाकीची तयार होईपर्यंत तांदूळ भिजवत ठेवायचे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 कांदे लांब लांब कट करून टाकायचे। कांदे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये वांगे टाकायचे। वांगे मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। तेलामध्ये वांगी शिजल्यानंतर वांगे काढून घ्यायचे आहेत। परत त्याच कढईमध्ये अद्रक लसूणची पेस्ट, 2 ते 3 हिरवी मिरच्या आणि खडे मसाले टाकते वेळेस व्हिडिओ स्टॉप झालता, त्यामुळे नंतर फक्त दाखवले। अद्रक लसूण थोडासा कच्चेपणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये दही आणि मसाल्याची पेस्ट टाकायची आणि तळलेले कांदे टाकून 1 ते 2 मिनिटे मसाल्याला परतवून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि पुदिना टाकून मिक्स करून त्यामध्ये वांगे ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतले। त्यामध्ये काही खडे मसाले आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकले आणि मीठ टाकल्यावर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे तांदूळ भिजवत ठेवले होते ते त्यामध्ये टाकले। 90% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला भात फक्त वाफून घ्यायचा आहे। शिजलेला भात एका चाळणीमध्ये काढून घेतले। आपण जी मसाल्याची ग्रेव्ही तयार केली होती त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकले। थोडीशी ग्रेव्ही थंड झाल्यानंतर घट्ट झाल्यामुळे त्यामध्ये 1 चमचा पाणी टाकले। लगेच त्यामध्ये शिजवलेला भात टाकायचा। भात टाकल्यानंतर कडाने थोडंसं पाणी टाकायचं। भातावर थोडंसं बिर्याणी मसाला आणि उरलेले तळवलेले कांदे टाकायचे। थोडीशी कोथिंबीर टाकायची। सगळ्यात शेवटी 1 चमचा तूप टाकले। तूप टाकल्यानंतर लगेच झाकण लावून 1 मिनिट मोठ्या गॅसवर आणि 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवर वाफून घ्यायचं आहे। एकदम टेस्टी अशी बिर्याणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।